कृष्णाने इंद्रदेवाला शिकवलेला धडा ही मराठीत आपण संपूर्ण कथा बघूया. वृंदावनाच्या सुंदर भूमीत हिरव्यागार शेतांनी आणि गायींच्या मंद स्वरांनी भरलेल्या वातावरणात भगवान श्रीकृष्ण आपल्या मित्रांसोबत आनंदात जीवन जगत होते. गोकुळातील लोक साधे, निरागस आणि देवभक्त होते. त्यांची एक परंपरा होती. दरवर्षी इंद्रदेव याची मोठ्या उत्साहाने पूजा करायचे, कारण तो पावसाचा देव मानला जात असे. त्या वर्षी सगळे गावकरी इंद्रपूजेची तयारी करत होते. घराघरात गोड पदार्थ बनत होते. गायी सजवल्या जात होत्या आणि सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. तेव्हा लहान कृष्णाने आपल्या आई-वडिलांना, नंद महाराजांना विचारलं, "बाबा, आपण ही पूजा का करतो?" नंद महाराज म्हणाले, "बाळा, इंद्रदेव पाऊस पाडतो. पाऊस पडला की शेती होते, अन्न मिळतं. म्हणून आपण त्याची पूजा करतो." कृष्ण थोडे हसले आणि शांतपणे म्हणाले, "पण बाबा, आपल्याला अन्न देणारी शेती आहे, गायी आहे आणि आपल्याला संरक्षण देणारा गोवर्धन पर्वत आहे. आपण त्याची पूजा करायला हवी ना?" कृष्णाचे शब्द साधे होते, पण त्यात मोठा अर्थ दडलेला होता. गावकऱ्यांनी विचार केला आणि त्यांना कृष्णाचं म्हणणं पटले. त्यांनी त्या वर्षी इंद्रपूजा न करता गोवर्धन पर्वताची पूजा करण्याचा निर्णय घेतला. गावभर मोठा उत्सव साजरा झाला. लोकांनी पर्वताभोवती प्रदक्षिणा घातली, गायींना अन्न दिले आणि निसर्गाचे आभार मानले. पण स्वर्गात बसलेल्या इंद्रदेवाला ही गोष्ट अजिबात आवडली नाही. त्याला वाटलं, हे लोक माझी पूजा सोडून एका मुलाच्या सांगण्यावरून पर्वताची पूजा करत आहेत. हा माझा अपमान आहे. अहंकाराने भरलेल्या इंद्राने रागाच्या भरात प्रचंड वादळ निर्माण केलं. काळे ढग जमले, विजा चमकू लागल्या आणि मुसळधार पाऊस कोसळू लागला. गोकुळ पाण्यात बुडू लागलं. लोक घाबरून गेले. गायी त्रस्त झाल्या. सगळीकडे हाहाकार माजला. सर्वजण कृष्णाकडे धावले, "कृष्णा, आम्हाला वाचव. आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवला. आता तूच काहीतरी कर." कृष्ण शांत होते. त्यांच्या चेहऱ्यावर किंचितही भीती नव्हती. त्यांनी हसतच सर्वांना सांगितलं, "घाबरू नका. सगळे माझ्यासोबत या." इतकं बोलून त्यांनी सहजपणे आपला लहानसा
करंगळीचा बोट वर केला आणि संपूर्ण गोवर्धन पर्वत उचलला. सगळे गावकरी, गायी, प्राणी त्या पर्वताखाली सुरक्षित आले. 7 दिवस आणि 7 रात्री सतत पाऊस पडत होता, पण कृष्णाने पर्वत हलू दिला नाही. ते अगदी स्थिर उभे होते. त्यांच्या भोवती गावकरी उभे होते. त्यांच्या डोळ्यात आश्चर्य आणि श्रद्धा होती. गोपाळक म्हणत होते, हा साधा मुलगा नाही, तर हा साक्षात परमेश्वर आहे. शेवटी इंद्रदेव थकला. त्याला जाणवले की हा साधा मुलगा नसून साक्षात भगवान आहे. त्याचा अहंकार तुटला. तो खाली आला आणि कृष्णासमोर मस्तक झाला.